मुंबई में महानगर पालिका की विपक्षी नेता किशोरी पेडनेकर ने प्रेस कॉन्फ्रेंस में राज्य सरकार, बीजेपी और महापालिका प्रशासन पर जमकर निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया कि प्रशासन और सत्ताधारियों के बीच तालमेल की कमी है, जिसका असर नाले सफाई और पानी जैसी बुनियादी सुविधाओं पर दिख रहा है। पेडनेकर ने कहा कि मुंबई में पानी संकट गंभीर होता जा रहा है और लोगों को पानी बचाने की जरूरत है। फेरी वाले और कथित बांग्लादेशी घुसपैठियों के मुद्दे पर भी उन्होंने बीजेपी पर राजनीति करने का आरोप लगाया। मराठी भाषा के सवाल पर उन्होंने कहा कि हिंदी का विरोध नहीं, लेकिन मराठी पहली मातृभाषा है। साथ ही उन्होंने कहा कि चुनाव के समय योजना और वादों का राजनीतिक बाजार लगाया जाता है, जबकि बेरोजगारी और महंगाई जैसे मुद्दे लगातार बढ़ते जा रहे हैं। नाही, संजय निरुपम त्यांच्या मांडीवर बसले. शिंदे ग्रुपमध्ये आहेत ना, ते नक्कीच कळत नाही त्यांची भूमिका कुठे काय आहे काय. त्यांनी जाऊन आणि सांगावं की आम्हाला हा सूर्य आणि हा जयेंद्र करा म्हणून आहेत की नाही ते आम्हालाही कळले पाहिजे, आणि असतील तर त्यांना बाहेर कसे काढताय ते सांगा. कशा पद्धतीने करणार, कुठला निधी वापरणार वगैरे. आणि जर तुमचं रोहिंगे वगैरे इतका राग आहे मुसलमानांवर, तर या 8 लोक जे आज आमच्याकडे एमआयएमचे नगरसेवक आहेत, त्यांना 3-3 करोडची उड्डाणं का दिली? 3-3 करोड त्यांना फंड दिला, जिथे मराठी भाषिक किंवा मराठी माणसं जी आहेत ज्या आमच्या एरियात, तिथे फंड नाही दिला. आणि जिथे खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम, आम्हाला फंड दिल्याबद्दल राग नाही, दिलाच पाहिजे. मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कोणी त्यांच्या विभागात तो विकास झालाच पाहिजे. पण मग इकडे एका बाजूला मुसलमानांचा प्रचंड राग करतात. केंद्राच्या पण ह्याच्यामध्ये 62,000 कोटी काहीतरी फंड दिलाय असं मी ऐकते. आता इथे तुम्ही त्या एक उबळे काय सोडला, बाकी सगळे मुस्लिम धार्जिन आहेत. मग त्यांना का फंड दिला? म्हणजे तुमची नक्की भूमिका काय? कोणाला गुमरान करताय? फंड दिलाय ना, त्याच्यावर का नाही इन्क्वायरी होत? मग का दिला म्हणून? मग तुमचं तिकडे साठेल होतं आणि उगाच गोर गरीब कोणी असेल, मग तो बिहारी असेल, यूपी असेल, राजस्थानी असेल, मुस्लिम असेल, या कोणी असेल, फेरीवाल्यांचं हातावरची पोट आहे. नक्की त्यांना शिस्त लागली पाहिजे. नक्की आता त्या आपल्याकडे तर 1 लाखाच्या वर नोंदणी आहे, त्याला अजून मान्यता नाही मिळत. आणि नुसत्या रोहिंग्यांच्या नावावर मग जे कॉलेजच्या बाजूने जे ड्रग विकतायत नायजेरियन, ते चांगल्या पाळणीत राहत आहेत, त्यांचं काय करायचं? त्यांचं बघताय का? कारण नसताना हिंदू मुस्लिम करून फक्त वाद लावून पेटवून ठेवायची. मुळामध्ये कोस्टलच्या ज्या आपल्या कोस्टल पण त्यांनी पाहिला, अश्विनी भिडे मॅडम, त्या आपल्या आता आयुक्त आहेत. आणि कोस्टलच्या वर्सोवा ते दहिसर हा जो फेज होता, तो 2-2 किलोमीटरनी बदलले गेले. का? आता पैसे जास्त लागतात म्हणून. खरं म्हणजे असा विचार व्हायलाच नाही पाहिजे होता. ज्या आम्ही करत असताना तोच सांगितला होता की 65 वर्षापूर्वी, 75 वर्षापूर्वीची झाडं तुम्ही बेदिक्कत कापणार आहात. मार्ग आहे, पण तो मार्ग घेत नाहीये. मुंबईकरांचा किंवा झाडप्रेमी लोकांचा, निसर्गप्रेमी लोकांचा अपमान होतोय. आणि बहुमताच्या जोरावर भाजप तिथे चुप्पी घेऊन बसलाय. भाजप याला काही फरक नाही पडत आहे, कोणी काही बोलत नाही. आम्ही विरोध करतो की आमचं म्हणणं आहे ते जे पहिलं ॲलिव्हेशन होतं, पहिली जी ठरलेला नकाशा होता, त्याप्रमाणेच करा ना. त्याला 2 किलोमीटर तुम्ही इकडे तिकडे हलवल्यामुळे डायरेक्ट ते नाना नानी पार ह्याच्यामध्ये ते गेले. मुळात कोस्टल रोड म्हणजे पाण्याचा रोड, तिथे कुठे नाना नानी पार्क, आणि ते किती लांब आहे. पण अतिशय मुंबईकर दुःखी आहेत, कष्टी आहेत, झाडांची कत्तल होते. तुम्ही जर मागचा इतिहास बघाल, तेव्हा पण उद्धवजींनी तेच सांगितलं होतं, आरेमध्ये करू नका. मेट्रोचं स्टेशन होणार नाही, खाली मिळालंच नाही, दलदल आहे ना खाली. मग तुम्हाला शेवटी ह्यालाच जावं लागलं ना, विक्रोळीला.
मग पहिलंच विक्रोळीला गेलं असतं तर आरेची झाडं तुटली नसती ना. तो जो हाय आहे लोकांचा तो वाचला असता ना. याचा अर्थ विदाऊट जे कोणी त्याला आपण सल्लागार म्हणतो, तो सल्लागार नक्की कुठला सल्ला देतो हेच कळत नाही.